नमस्कार अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, तसेच आशा कार्यकर्ताताई, तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। तर खूपच मोठी खुशखबर आलेली आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसताई यांच्यासाठी पर्यवेक्षिका पदभरती 2025 निघालेली आहे। तर यापूर्वीसुद्धा आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं होतं की मुख्य सेविका जी पदभरती आहे ती आता आम्ही काढणार आहोत। बिना परीक्षा पदभरती होणार आहे ही। तर 40,000 रिक्त पदे म्हणजे 40,000 जे आहे पदांची भरती आता होणार आहे। अर्ज कसा करायचा याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। अंगणवाडी सेविका मदतनीसताई, तुम्हाला खूप मोठी खुशखबर आहे, कारण की आता अंगणवाडी सेविका या डायरेक्ट पर्यवेक्षिका या पदावर रुजू होणार आहेत। तर त्यासाठी जी आता भरती प्रक्रिया सुरू होणार आहे लवकरात। तर कधी होणार, काय आहे, सर्व माहिती आपण या डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मी देवानंद गोहाते स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपण असेच अपडेटेड व्हिडिओ अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्त्याचे, लाडक्या बहिणी संबंधीचे सर्व सरकारी योजनेचे व्हिडिओ असेच आपण आणत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याच्यानंतर घंटीच्या बटनला प्रेस करा, त्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन येते, त्या ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून घ्या, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येणार आहे तो त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी, अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी 40,000 रिक्त जागा, अर्ज कसा कराल, तर आपण या व्हिडिओमध्ये सहज सर्व गोष्टी जाणून घेऊया। तर पहा, अंगणवाडी आणि महिला बाल विकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी 40,000 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे। ही भरती पदवीधारकांसाठी सुरू असून कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाही आहे। या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काय आहेत निकष, कसा अर्ज करायचा, जाणून घेऊया। अंगणवाडी आणि महिला बाल विकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी आहे। या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते। ही अर्ज करण्याची पद्धत डिसेंबर 2024 मध्ये सुरू होईल आणि जानेवारी 2025 मध्ये समाप्त होईल। या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय हे 18 ते 45 च्या मध्ये असणे गरजेचं आहे। या पदासाठी पगार हा 18,000 रुपये इतका असणार आहे। अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत संपूर्ण माहिती। पदाचे नाव अंगणवाडी पर्यवेक्षिका, एकूण रिक्त पदे 40,000, वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष, पदवी राज्यानुसार बदलेल, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन, पगार 8,000 ते 18,000 रुपये। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025। निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी, परीक्षेची गरज नाही। अधिकृत संकेतस्थळ www.wcd.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता। तर यासाठीची शैक्षणिक पात्रता बघा काय, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे। तर ही होती 40,000 पदांची जी भरती अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की जी आदितीताई तटकरेंनी यापूर्वीसुद्धा संकेत दिलेले होते या पदभरतीचे, की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे मुख्य सेविका पदभरती आहे त्याबद्दलसुद्धा निर्णय घेणार आहोत आणि लवकरच यांची जे मुख्य सेविका पदभरती आहे ते निघणार आहे आणि लवकरच हे पद भरल्या जाणार आहेत। नुकतंच काही दिवसा अगोदरच त्यांनी हे सांगितलेलं होतं आणि आता लगेच याबद्दलची जी पदभरती आहे ती पदभरती निघालेली आहे। तुम्ही आर्टिकलमध्ये वाचलं असेल, 40,000 पदांची जी पदभरती आहे पर्यवेक्षिका पदांची, ही पदभरती निघालेली आहे आणि त्यासाठी अर्जसुद्धा मागवण्यात येत आहे। आणि अशातच आता अंगणवाडी सेविकाताईंनासुद्धा आनंदाची खुशखबर आहे की आता त्यांनासुद्धा या पदभरतीचा लाभ मिळणार आहे, कारण की कोर्टनं ते सांगितलं होतं निर्णय की सेविकाताई यांनासुद्धा आता डायरेक्ट जे मुख्य सेविका आहेत, जे पर्यवेक्षिका आहेत या पदावर रुजू करण्यात येणार आहे। तर तुम्हालासुद्धा खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि खूप दिवसाची वाट ह्या बघत होत्या सेविकाताई या गोष्टीकडे आणि ती आता त्यांना मिळणार आहे। तर आता यामध्ये मदतनीसताईचा काय आहे रोल आणि मदतनीसताईंना काय
जे खुशखबरी आहे ते काय मिळणार आहे तर याबद्दल सुद्धा सांगून देतो की मदतनीस जे अंगणवाडी मदतनीस ताई आहेत यांच्या पदभरतीचा जो स्टे त्या पदभरतीवर लागलेला होता तो स्टेसुद्धा आता हटवण्यात येणार म्हणजे किंवा हटण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. कारण की आता मुख्य सेविका पदभरती जर झाली किंवा होणे सुरू झाली तर मग मदतनीस पदभरतीसुद्धा लवकर लगेचच होणार आहे. कारण की त्यांच्या पदभरतीवर जो स्टे राहिलेला होता लागलेला होता तो सुद्धा आता सरकार हटवणार आहे. कारण की मुख्य सेविका पदभरती झाली म्हणजे आता यांची पदभरती त्यांना करावीच लागणार आहे. तर तुम्हाला सुद्धा आनंदाची गोष्ट आहे मदतनीस ताई तुमचीसुद्धा आता पदभरती होणार आहे आणि लवकरच होणार आहे. कारण की आता या आर्टिकलच्या प्रमाणे जर ते 2000 डिसेंबर 24 ते जानेवारी 25 या कालावधीमध्ये जर पदभरती काढून भरल्या जातील पद तर मग मदतनीस ताईंचीसुद्धा स्टे लवकरच आता हटणार आहे आणि त्यांना पदभरती त्यांचीसुद्धा सुरू होणार आहे. तर मग आता हायकोर्टचा निर्णय आता लगेच येणार का मदतनीस स्टे जो आहे लागलेला भरतीवर तो उठणार का लवकरात लवकर स्टे हटणार का याबद्दल आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे जे आर्टिकल त्यांनी दिलेलं आहे याबद्दलची जे अधिकृत माहिती असते ते समोर आलेली नाही आहे. म्हणजे जे शासनाचा GR आहे शासनाकडून कुठलीही माहिती अजून आमच्याकडे आलेली नाही आहे किंवा शासन GRसुद्धा असा निघालेला नाही आहे. पदभरतीबाबत जी शासन निर्णय देत असते किंवा निर्णय GRमध्ये सांगत असते तशा प्रकारचे कुठलेही किंवा मंत्रिमंडळाद्वारे सुद्धा असं कुठलेही जी माहिती आहे ते समोर आलेली नाही आहे. परंतु ही जी आर्टिकलमध्ये गोष्ट आहे किंवा ही बातमी आहे याबद्दल ज्याला म्हणतात की पुख्ता सबूत किंवा जाहिरात एक प्रकारची तीसुद्धा आलेली नाही आहे. तर मग हे आर्टिकल आता याची जी पुष्टी आहे हे आम्ही करत नाही आहे म्हणजे जे पुष्टी हे सत्य आहे म्हणून हे आम्ही सांगत नाही आहे. तर हे आर्टिकल आलं आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला दाखवतो. होऊ शकते भविष्यात अशी पदभरती निघणार हे तुमच्यावर मी सोडतो की तुम्हाला काय वाटते यावर तुम्ही कमेंट करा की खरंच आता हे पदभरती होणार आहे की नाही होणार आहे. परंतु मला तर नाही वाटत आहे कारण की हे जे आर्टिकल आहे हे असंच काल्पनिक आहे असं वाटत आहे. परंतु आदित्यताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे होऊ शकते की पदभरती निघणार पर्यवेक्षिका मॅडमची. परंतु त्याबद्दलचं अजूनही काही जाहिरात किंवा शासनाकडून असं काही निर्णय आलेला नाही आहे. तो लगेच जसा येणार तसंच मी तुम्हाला याबद्दल सांगणार व्हिडिओच्या माध्यमाने. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की पर्यवेक्षिका जे मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका यांची पदांची भरती तर होणार आहे नक्की होणार आहे. कारण की आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु कधी होणार आहे याबद्दल अजून कुठलेही आणि आता या महिन्यात जर होत असेल तर या प्रकारचा याबद्दलचा कुठलाही जी जाहिरात आहे ती किंवा मग शासन निर्णय मंत्रिमंडळाचा निर्णय असं कुठलाही काहीही आम्हाला आलेलं नाही आहे किंवा मग सूत्रांकडून सुद्धा असं काही माहिती मिळालेली नाही आहे. तर यावर आम्ही पुष्टी करत नाही की ही न्यूज खरीच असेल म्हणून आर्टिकलमधली. परंतु भरती मात्र लवकरच होणार आहे आणि त्याबद्दल शासन निर्णय आला तर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.